हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वरा आणि इरा या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचे तर माझे कामं आवरून झालेत. तर मी काल गेले होते बाहेर, ते येताना मग मी कोथिंबीरची जुडी घेऊन आली आहे. तर मी कोथिंबीरची जुडी सगळी ती व्यवस्थित क्लीन करून घेईल, व्यवस्थित तिचं चिरून वगैरे तिची कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर मी ती कोथिंबीर वडीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज. एक मिनटं इरू. हे बघा, कोथिंबीर वडीसाठीचं सगळं साहित्य ते मी व्हिडिओसाठी सगळं सेपरेट काढून घेतलं आहे. हे बघा, इथे आहे कोथिंबीर बारीक धुवून आणि चिरून घेतलेली, ठीक आहे. त्यानंतर डाळीचं पीठ आणि हे लसूण, मिरची, जिरे आणि मीठ याचं मी मिश्रण वाटून घेतलं आहे. आणि हे आपले तीळ आहेत. तर हे सगळं मी एकत्र करून तसं दाखवते थांबा मी तुम्हाला. हे बघा, हे मी टाकते कोथिंबीर. त्यानंतर हे जे वाटण आहे, हे वाटण टाकते मी. हिरवी मिरची, लसूणचं, पांढरे तीळ आहेत मी, आणि बेसन पीठ लागेल तसं टाकते. मीठ टाकलेलं आहे आणि असं बारीक एकजीव करून घेते मी. आपल्याला छानपैकी लागता बेसन टाकणार आहे. आपलं बेसन म्हणू शकता, डाळीचं पीठ म्हणू शकता. आमच्या साईडला बेसन पीठच म्हणतात. नाशिककडे बऱ्यापैकी बहुतांश लोक बेसन पीठ म्हणतात. माझ्या मम्मीकडची सवय आहे ना. म्हटलं काही कुठून कोण बघत असेल व्हिडिओ, काही आयडिया नाही, त्याच्यामुळं मग डाळीचं काही ना बेसन पीठ म्हणत नसते, म्हणून मग डाळीचं पीठसुद्धा म्हणते मी. 1 वाटी बेसन पीठ जे आहे ना, ते बऱ्यापैकी त्यात लागतंच. छान आपल्याला त्याचं हे करून घ्यायचं. हे बघा, फायनली असे करून झाले. कोथिंबीरची जुडी छोटी होती म्हणून दोनच झाले, पण काही नाही, आम्ही 2च जण खाण्याचे. 2 जण खाल्लं तर फार थोडं खातील, मग दोघांपुरतं ठीक आहे, सफिशियंट आहे एवढं. तर मग असे झाले. आता यांना मी वाफ काढून घेणार आहे. हे किसणी आहे, चाळणी नाही माझ्याकडं. तर मग किसणी आहे, किसणीमध्ये मी ठेवलं आहे आणि मग त्याला वाफ काढून घेईल मी आणि मग दाखवते ते. हे बघा, अशी कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये पाणी खाली आणि मग अलगटवरून किसणी. आता यावरून मी झाकण ठेवेल. हे बघा, हे असा प्रकारे झाकण ठेवून आता वाफ काढून घेईल. एक 10 मिनटं तरी ठेवेल. कोथिंबीरचे ज्या आहे ना वडी पाडल्यात मी, ते शिजून दिल्या छानपैकी, थंड होऊ दिल्या. आणि मग थंड होऊ दिल्यानंतर मी त्याचे अशा कापा केल्या आहेत, छोट्या छोट्या वड्या पाडल्यात मी. थोड्याच झाल्यात. जुडी छोटी होती ना कोथिंबीरीची, त्यामुळे. पण ठीक आहे, दोघांपुरतं होऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. आता त्या फ्राय करून घेते, मग परत एकदा दाखवते. फायनली कोथिंबीर वडी झाली आहे माझी. आता जेवण करून घेते मी. अशाच प्रकारे मी जेवण करून घेतलं. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.